भरलं वांगं बनवायचं म्हटलं ना, की बऱ्याचदा काय होतं, की भरपूर वेळ लागतो. त्यामुळे आपण त्या बनवायचा कंटाळा करतो. पण अशा वेळी अगदी झटपट किंवा तेवढंच चविष्ट जे वांगं आहे ना, तर ते बनलं तर? तर चला, आज आपण अगदी तशाच पद्धतीचं, अगदी झटपट तयार होणारं, पण तेवढंच चविष्ट असं भरलं वांगं बनवणार आहोत. बघताय ना, किती छान असं दिसायला दिसतंय, पण तेवढंच चविष्टसुद्धा झालेलं आहे बरं का. चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं ना मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर यामध्ये मी खोबऱ्याचा वगैरे कशाचाही वापर करणार नाही आहे. फक्त शेंगदाण्यांचा वापर करणार आहे आणि जवळपास मी 5 ते 6 वांगे म्हणजे तुम्ही जर वाटलंच तर 6 वांगेसुद्धा या ठिकाणी 6 ते 7 वांग्यांचासुद्धा एवढ्या याच्यामध्ये वापर करू शकतात. तर मी 5 वांगे घेणार आहे. तेवढ्यासाठी मी ना एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे थोडेसे छान असे वरच्यावर भाजून घ्यायचे, भरपूर असे जाळायचे नाही. आणि मी सालीसकटच वाटून घेणार आहे. तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही साल काढू शकता किंवा नाही काढली तरीसुद्धा चालेल. तर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे भरपूर असा लसूण, पाव चमचा हळद. लसणाचा जास्तीत जास्त वापर करायचा कारण त्याने खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे जवळपास छोटे 3 चमचे लाल तिखट. तर हा लाल मसाला आहे जो की यामध्ये गरम मसाले वगैरे सुद्धा आहे. आणि इथं घालणार आहे मी 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ आणि हे पाणी न टाकता आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. तर इथं ना मी लसणाचा भरपूर असा वापर केलेला आहे. त्यामुळे याला बघा किती छान थोडासा असा ओलसरपणा आलेल्यासारखं वाटतंय ना, असं वाटतं की यामध्ये पाणी किंवा तेलाचा वापर केलेला आहे. पण या असं अजिबात नाही. यामध्ये फक्त लसणामुळे ना याला थोडासा असा चिकट किंवा ओलसरपणा आलेला आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि हे सगळं असं हाताच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजला तुम्हाला जर वाटलंच की खूप जास्त एकदम असं मोकळं-मोकळं आहे, तर थोडंसं 1 चमचा तेल किंवा मग 1 ते 2 चमचा पाणी यामध्ये तुम्ही जरी घातलत ना, तरीसुद्धा चालेल. तर आता हे व्यवस्थित सगळं कोथिंबीर जो आहे, तर तो मी मिक्स करून घेतलेला आहे. मसाला तर आपला तयार आहे. तर आता आपण बनवणार आहोत, जे वांगी जी आहेत ना, तर ती आपल्याला कापून घ्यायची आहेत. तर इथं मी 5 वांगी जवळपास घेतलेली आहेत. तर अशाच साईजची वांगी आपल्याला घ्यायची आहे. खूप जास्त छोटीसुद्धा नाही आणि खूप जास्त मोठीसुद्धा नाही. कारण की छोटी वांगी घेतली तर ती एकदम कडसर वगैरे लागतात आणि खूप साईजला मोठी वांगी घेतली तर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बिया असतात. तर इथं बघा अशा प्रकारे ना 4 जे लाईन आहेत ना तर त्या अर्धवट कापून घ्यायचे आणि मध्ये बघून घ्यायचं की वांगा किडलेलं वगैरे तर नाही आहे ना. तर इथं वांगे संपूर्ण कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला त्यामध्ये एक-एक करून मसाला असा भरून घ्यायचा आहे. मसाला जो आहे ना, तर तो व्यवस्थित छान असा दाबून-दाबून भरायचा. खूप जास्त पण नाही. पण बघताय ना, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मसाला आपल्याला व्यवस्थित छान असा भरून घ्यायचा आहे. एकदम आणि त्याला ना थोडंसं असं दाबून घ्यायचं. म्हणजे जो मसाला आपण भरलेला असतो ना, तर तो भाजी शिजल्यानंतर सुद्धा ना, बाहेर अजिबात येत नाही. म्हणजे खाताना आपल्याला समजतं, की यामधून मसाला जो आहे ना, तर मसाल्याची खूप छान अशी टेस्ट लागते. तर असं करून मी एक-एक करून संपूर्ण जी वांगी आहेत ना, तर त्यामध्ये मसाला भरून घेतला आणि एवढा मसाला जो आहे ना, तर तो शिल्लक राहिलेला आहे. तर तो आपण वरतून तेलामध्ये टाकून घेणार आहोत. तर आता एका कढईमध्ये मी जवळपास 2 ते 2.5 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं, की त्यामध्ये एक-एक करून संपूर्ण जी वांगी आहेत ना, तर ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. यामध्ये जिरं, मोहरी याची कसलीही फोडणी देण्याची अजिबात गरज पडत नाही. आणि बाजूच्या गॅसवरती बघताय ना, मी ना पाणी गरम करायला सुद्धा ठेवलेलं आहे. कारण की यामध्ये आपल्याला ना गरमच पाण्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे जोपर्यंत आपले वांगे तेलामध्ये छान परतले जात आहेत, तोपर्यंत साईडला पाणीसुद्धा आपलं छान असं गरम होऊन जाईल. तर इथं ना बघा, मी ना थोडंसं वांगी जी आहेत, तर ती परतवून घेतली आणि मग थोडंसं झाकण ठेवलं आणि एक 2 मिनिटानंतर परत मी ते झाकण काढून आता परत यांना व्यवस्थित छान मिक्स करून घेते. असं केल्याने काय होतं, की वांगी जी आहेत ना, तर तेलामध्ये जवळपास छान अशी परतली गेली ना, की ती कडक पडत नाही. म्हणजे एकदम अशी बटारल्यासारखी वगैरे होत नाही. वांगी जी आहेत, तर ती 100% छान अशी शिजतात. म्हणून शक्यतो करून तेलामध्ये जी वांगी आहेत ना, तर ती छान अशी परतवून घ्यायची. तर आता जो मसाला शिल्लक होता ना, तर त्यातला थोडासा मसाला मी राहू दिला आणि त्यानंतर मग ज्यावेळेस आपल्याला वाटलंच, की भाजी जी आहे, तर ती खूप पातळ होते, तर मग तो आपण त्यामध्ये घालणार आहोत. कारण जो आपण मसाला बनवलेला आहे, तर त्यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकलेला नव्हता. त्यामुळे तो मसाला आपण जवळपास 8 ते 15 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तर आता पाणीसुद्धा गरम झालं आहे, तर इथे पाणी एकदम न टाकता थोडं-थोडं करून टाकायचं. कारण की भरपूर असं कडक पाणी गरम झालेलं होतं ना,
त्यामुळे मी अंदाज घेत आणि एकदम पाणीसुद्धा ओतायचं नाही, नाहीतर मग मसाला कमी आणि पाणी जास्त होण्याची सुद्धा शक्यता असते. तर आता इथे बघा मी एवढं पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तर वांगी छान इथे बुडतायत ना आणि जो आपला अंदाज आहे तर तो सुद्धा थोडासा घेतच पाणीचं आहे तर ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर मी इथे जवळपास ना 1.5 ते 2 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे. तर आता हळूहळू ना जशी आपली भाजी शिजेल, वांगे शिजतील तशी ना तरी जी आहे तर ती छान अशी येईल. तर वांगे पटकन शिजायला हवे तर त्यासाठी मी झाकण ठेवलं. तर नंतर लगेच 5 मिनिटानंतर बघता इथं 5 ते 7 मिनिटानंतर ना आपल्या इथे वांगे ऑलमोस्ट शिजलेले असतात. तरी थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे एखादी साईड जर थोडीशी कच्ची असली तर ती मिक्स केल्यानंतर असं छान अशी उकळली जाते. परत थोडंसं झाकण ठेवायचं. असं मिक्स करत ना आपल्याला जवळपास 10 मिनटं हे अशा प्रकारे ना 10 ते 12 मिनटं वांगी छान अशी ह्या रश्श्यामध्ये शिजवून घ्यायची आहेत. आता ह्या स्टेजला ना फक्त 10% वांगी जी आहेत तर ती शिजायची राहिली आहेत. तर 2 मिनटं ना मी असं थोडंसं अर्धवट झाकण जे असतं ना तर ते ठेवणार आहे आणि त्यानंतर मग आपण म्हणजे असं केल्याने काय होतं, की आता जे संपूर्ण रश्श्यावरती, भाजीवरती तेल आलेलं आहे ना तर ते अजिबात जात नाही. 2 ते 3 मिनिटानंतर बघा जी वांगी थोडीशी 10% कच्ची होती तर ती सुद्धा छान अशी शिजलेली आहेत. आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर. सगळे वांगे एक करून मी चेक करून घेतले. सगळे व्यवस्थित छान अशी आपली वांगी जी आहेत तर ती शिजलेली आहेत. तर यामध्ये मी टाकणार आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि हे व्यवस्थित आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. कोथिंबीर आपण यामध्ये भरपूर घालायची म्हणजे चवीला सुद्धा ही आणखी छान लागते. आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा आणि थोडीशी भाजी ज्यावेळेस परत थंड होते ना, एक 5 ते 7 मिनिटानंतर, त्यानंतर ना आणखी भाजीला छान अशी तरी येते. बघा इथे 5 ते 10 मिनिटानंतर ना भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे ना. अजिबात कांदा वगैरे काहीच यामध्ये आपण घातलेला नाही आहे, तरीसुद्धा किती मस्त अशी तरी आली आणि चवीलासुद्धा आपली ही भाजी एकदम छान अशी झालेली आहे. अशा प्रकारची भरली वांगी ना तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत जर खाल्ली ना तर अतिशय खायला छान लागते. एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.